तुझा माझ्याकडून घे. कसं काय? पण कशामुळे रे? काय आज? गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आज मला तसं काही काम नाही आहे. म्हणजे मी जो महाबळेश्वरचा पार्ट सेकंड आहे तो एडिट करायचा आहे मला, आणि एक डोक्यात प्लॅन आहे तो पण. जर तो व्हिडिओ लवकर एडिट झाला तर तो प्लॅन पण करणार आहे. ताईसोबत प्रँक करायचं माझ्या डोक्यात आहे. म्हणजे एक गिफ्ट असेल, रॅप वगैरे केलेलं प्रॉपर कागदाने, आणि त्याच्यामध्ये काही नसेल. आय नो इट्स हर्ट्स, बट ठीक आहे. एक छोटासा प्रँक आहे माझ्या डोक्यात, तर त्याची पण तयारी करेल मी थोड्याच वेळ. पहिलं व्हिडिओ एडिट करून घेणार आहे, आणि खाली 2-4 बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये, आणि वरती गिफ्ट रॅपिंगचे पेपर्स आहेत. सो ते आपण करूयात. तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, मी आता निघलेलो आहे ताईवरचं आपल्याला प्रँक करायचं आहे. त्याच्यासाठी मी गिफ्ट रॅपिंग पेपर वगैरे आणायला जातो आहे, आणि ते ठेवणार आहे मी वहिनीकडे आमच्या खालच्या घरी. आणि मग खाली आल्यावरती त्याचं पॅकिंग वगैरे करणार एक 4-5 वाजता. अँड देन तुम्हाला दाखवणार ताईचे रिॲक्शन्स आणि काय बोलते ताई ते. नंतर मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ. चला आता जाऊयात, आणूयात आपण सामान. तर मित्रांनो, हे बघा, मी आणलेलं आहे गिफ्ट रॅपिंग पेपर, आणि बॉक्समध्ये जे असणार आहे ते एक चॉकलेट आहे. आणि त्याच्यानंतर तिला म्हणजे खुश करण्यासाठी अपसेट तो होणार, साहजिकची गोष्ट आहे. तर नंतर एक प्लॅन पण आहे, आईस्क्रीम देईल तिला, एक छोटी मोठी जे असेल ती. तर आता बॉक्सेस मी दाखवतो तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, हे एक बॉक्स असेल, याच्यामध्ये जे सामान आहे ते काढून ठेवल्यानंतर. आणि हा एक बॉक्स आहे स्पार्कचा, याच्यामध्ये एक काहीतरी सामान आहे, शूज आहेत ते, ठीक आहे. हे पण काढून ठेवल्यानंतर मी याने पहिलं पॅक करायचं हे, आणि हे बॉक्स. आणखी एक घरी एक पेपर आहे, त्याच्यामुळे 2च आणलेत मी. तर असे 3 बॉक्स, आणि आणखीन एक बॉक्स आहे. हा बघा, हा एक बॉक्स असेल नेब्युलायझरचा हा एक आहे. हे 3 बॉक्स आहेत, आणि आणखीन एक छोटासा बॉक्स बघणार आहे मी त्याच्यामध्ये. तर असे 3-4 बॉक्स पॅक करणार आहे एका याच्यामध्ये. आणि लास्टच्या बॉक्समध्ये असेल हे आणलेलं आपण चॉकलेट, हे वालं. आणि मग बॅकअपसाठी मी आईस्क्रीम ठेवणार आहे, ती आधीच फ्रीजमध्ये नेऊन ठेवल मी. आणि सगळी तयारी मी इथेच खालीच करणार आहे, खालच्या घरी आमच्या. बिकॉज वरती ताई आहे, तर वरती जमणार नाही ते करायला, आणि तिला आयडिया नाही आली पाहिजे कसलीच. आता प्लॅन बनवावं लागेल. दादाला सांगितलेलं आहे मी, जर दादा काय बोलला तर त्याला सांगा, म्हणजे त्याला हे करावं लागेल की बाबा ठीक आहे मी मागवले म्हणून सांग, म्हणून असं काहीतरी प्लॅन करावं लागणार आहे. तर चला आता, हे काय आताच करणार नाही आहे. आता मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. 3-4 वाजेपर्यंत जेवढा व्हिडिओ एडिट होईल तेवढा व्हिडिओ एडिट करणार आहे. त्याच्यानंतर मग गिफ्ट रॅप करायला घेणार आहे. अँड देन मग जाऊयात आपण वरती, आणि ताईला म्हणजे प्रँक करूयात. एक प्लॅन असा आहे की मी दादाला मेसेज करून सांगेल आता की ताईसाठी गिफ्ट मी मागवलेलं आहे म्हणून सांग. म्हणजे दादाने मागवलं असं सांगायला लावायचं त्याला. आणि रिझन काय असेल तर असंच नॉर्मल असं काहीतरी सांगायला लावायचं आहे. तर आता त्याची तयारी करूयात. सो चला आता जाऊयात, व्हिडिओ एडिट करतो, आणि मग गिफ्ट रॅप करताना तुम्हाला दाखवणारच आहे कसं रॅप केलेलं आहे ते. तर मित्रांनो, व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. मला कमीत कमी 4-5 तास लागले व्हिडिओ एडिट करायला. बिकॉज व्हॉइस ओव्हर द्यायचा होता, मग बरोबर ट्यून येते नाही येते, भरपूर असतं ते. फायनली व्हिडिओ एडिट करून झाला आहे, बट मी आणखीन सेव्ह नाही केलं. बिकॉज दादा आल्यावरती बघेल, काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर तो सांगेल, आणि त्याच्यानुसार मग चेंजेस होऊन मग तो व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड होईल. कालचा जो फर्स्ट पार्ट आहे महाबळेश्वरचा तो अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईलच. तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ. आणि आत्ता मी जातोय खाली, म्हणजे आमच्या खालच्या घरी जिथे वहिनी आहेत. आता आम्ही दोघं मिळून ते गिफ्ट रॅप करणार आहोत, जेणेकरून थोडासा प्रँक करता येईल आपल्याला.
तर चला आता जाऊयात. ऑलरेडी म्हणजे 7 वाजलेत, थोडासा लेट झालं आहे बट ठीक आहे, तो व्हिडिओ बनवणं पण इम्पॉर्टंट होतं. चला जाऊयात आता आपण. तर हे बघा इथे वहिनी असतील आता. यस इथे सामान ठेवलेलं दाखवतो तुम्हाला. मी तयारी केली आहे. इथं केलेलं आहे, सामान ठेवलेलं आहे बघा. हे सगळं, हा एक बॉक्स, हे 2 बॉक्स आणि एक छोटासा बॉक्स आहे आणखी. तो कुठं मॅनेज करायचा ते बघूयात आपण. आणखीन एक छोटासा बॉक्स आहे का? एवढा एखादा ज्वेलरीचा तुमच्या किंवा काही, त्याच्यामध्ये 5 वाली चॉकलेट बसली पाहिजे असं. खूप मोठा प्रँक करतोय. हे बघा ज्वेलरीचं एक भेटलेलं आहे, याच्यामध्ये ठेवलेली आहे आता चॉकलेट, सकाळी आणलेली. आणि आता हे जो पहिला हा बॉक्स रॅप होणार, पहिले हा बॉक्स रॅप होणार, याच्यानंतर मग हा वाला. याच्यापेक्षा छोटा नाही का एखादा वहिनी? हा नाही पाहिजे ना, हा लय मोठा आहे. याच्यापेक्षा आणखीन एक छोटासा वगैरे असं काही. एवढा बॉक्स. हा आहे बॉक्स आपला. हा या पेपरमध्ये रॅप करणार आहे मी, म्हणजे समजलं नाही पाहिजे ते आपण नेमकं मध्ये काय आहे ते. आणि हे याच्यामध्ये रॅप होणार. नंतर ह्या बॉक्सला पण असं बाहेरून रॅप करणार मी या कागदाने, जेणेकरून तिला समजणार नाही की मध्ये कसला बॉक्स आहे. आणि त्या बॉक्सला हा चिकट टेप म्हणजे हा पेपर लावणार, जेणेकरून हा पण बॉक्स पूर्ण रॅप होऊन जाईल, तिला डाऊट नाही येणार. चला सुरू करूयात आता. पटपट लेट झाले ऑलरेडी आपल्याला. चलो चालू राहू. काय देणार आहे शिवाय, पण ठीक आहे आता. तर मित्रांनो आपलं पॅक करून झालेलं आहे गिफ्ट. आणि आता आपण जातोय वरती हे करायला, प्रँक करायला. चला जाऊयात आपण. तुझं माझ्याकडून गिफ्ट. कसं काय? अरे वा मस्त काय मस्त. म्हणस? आज हाय का नेमकं ते मी नंतर सांगतो. काय? तू नंतर सांगतो. थँक्यू. चालू तू तुला म्हणून अनबॉक्स कर मला. पण कशामुळे रे, काय आज? आजचं नाही येते, मी सांगतो नंतर. पण काय Packing केलंय मी आज? फक्त. काय मला काय कळलं गेली आज? काय सरप्राइजिंग. कर ना अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. याहू डेस्टिक एक सांग ना, काय रे सांग ना. आता नंतर सांगणार. नंतर का? पण तिथं आहे तो बघ तरी. पण मी खाऊ ना माझं. तुम्ही कट नका वाजवू. तुम्ही टाक 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 वाजवतो. त्याच्यात हे लागले ते हे करता पुढे टाकावं करायचं, आवाज कमी करून. कशामुळे रे? उगाच त्याला काही माहिती आहे खाली ना. हा बघा तरी ओके बाबू करते. आपले कोण आहे?
कळत नाही कशामुळे गिफ्ट दिले मला. माझा बर्थडे नाहीये काय यार. तुला कळेल उघडल्यावर. मलाच काय कळत नाही. काही पण ते असं त्यानं कोणतं असंच आहे का? हा असंच आहे वरच्या साईडने उघड तू पाडून जात काय नाही आतमध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे फक्त. पप्पांच्या साई गुट्टाचा बॉक्स आहे. पप्पांच्या बोटाचा बॉक्स. काय तुम्ही काय आहे? याऊ याहू. डिचिक डिचिक उघडा उघडा डिचिक डिचिक पर्स आहे का? तू उघड तर खरं. मला तर ह्यांचा कॅम्प दिसायला कसला प्लॅन? एवढं पॅकिंग गिफ्ट तासभर लावलंय त्याला पॅक करायला. एखादं चॉकलेट कवायना पण असणार. याऊ डिचिक डिचिक अमोल आईस्क्रीम आहे का? नाही काय आहे? आईस्क्रीमच वाटती मला. तसं कसं फाडायचं? अरे वरतून येत आहे ते. तिथून वापवा. हा. अरे पॅक आहे. सॉरी. हँडल कुठून आहे हे तरी बघायचं. सगळं झालं. व्हिडिओच खराब. नाही. आईस्क्रीम. उघड तुला कळेल याऊ. अरे काय आहे? मला तर वाटत काहीच नाही. मला पण वाटायला नुसतं बॉक्स पॅक केलं त्यांनी. ऐसे कैसे करेंगे हम. म्हणजे मी जसं सरप्राईज देते तसं तू केलंस का? याऊ मग त्याच्यासाठी लई टाइम लावलाय का टाइम. अरे पण मग कसं ओपन तरी व्हायला पाहिजे नाही पटपट. बघा काहीच नाही ह्याच्यामध्ये. काहीच कसं नाही कसं काय? ये रे बघ इकडे तू. तुला. बघ ना हा पूर्ण एवढा टाइमपास मी करेल का असा. अहो काही काय करीत होते म्हणून चिकन अरे, खाते. पुसून. काहीतरी आहे ह्याच्यात. मला डाऊट आहे. काय? हा? ये दीदी के साथ प्रैंक हो गया. Zoom करो भाई. ताई के साथ प्रैंक हो गया. ये. 5 रुपीज की डेअरी मिल्क. प्रैंक हो गया. दाखवताय ताई गिफ्ट दाखवताय हे गिफ्ट बघा दाखव. माझं गिफ्ट. अरे मम्मा मम्मा अरे मम्मा. वरच्या कप्प्यात आहे दादा. मम्मा. आता ही मी कुणालाच देत नसते. ही मीच खात असते. ताई मागं सरकताय. ताई मागं सरकताय. अरे प्रैंक हो गया. प्रैंक. ये बल्ले बल्ले. ये बल्ले बल्ले. हाँ अरे त्या ह्याच्या पुढं. हा मम्मा असं म्हण ना मम्मा. उल्लू बनाया. ताई तुझं gift खरं तुझं इकडे गिफ्ट आहे. खरं प्रँक हो गया. प्रँक हो माझं gift हे बघा. हे सगळे आवडीचं gift माझं. गया. ठीक आहे चालतंय आता काय. खरं खरं सांग. तिथं बस ना तू जवळ जवळ काय उधर बैठो. कसं वाटलं गिफ्ट ताई. हे भारी वाटलंय. हे फालतू वाटलं. खरं सांगू का? तो काय बायकाचा प्लॅन होता मस्त होता प्लॅन पण त्याचा होता ती म्हणते मी दिलं तर डाऊट येईल म्हणून तू दे. बंद आहे. पण हे छान होतं. हे हे छान छान होतं. आहे की ते दादाचा प्लॅन होता. मी म्हणलं, तिला वाईट वाटलं वाईट असं वाटलं. काहीच नसलं. दादा म्हणला मग. मग म्हणते आईस्क्रीम देतो. नाही मीच म्हणलं दादाच आईस्क्रीम म्हणला होता आईस्क्रीम देतो म्हणून. थँक्यू आईस्क्रीम साठी. माझी पेंडिंग दादातर्फेच आहे ते. का आकाश? दादातर्फेच आहे ते. दादालाच पाठवले पैसे. थँक्यू. बघा मित्रांनो मी त्याचे 2 शूज धुवून टाकले होते म्हणून त्याने मला आईस्क्रीम आणून दिली. ऐक ना. पेंडिंग होती 4 मी दिवसापासून. एक चॉकलेट दिलं ते पण सांग ना. आणि हे चॉकलेट एक दिलंय. थँक्यू याच्यासाठी पण. मी दिलंय ते. थँक्यू. चॉकलेट कोणी का देणार? एवढं माझ्यातर्फे होतं. फालतू होतं हे घबऱ्या. ए मज्जा केली. ए मज्जा केली. मज्जा उल्लू केली. बनाया. बड़ा मजा आया. आया. बड़ा मजा आया. ये. तर मित्रांनो ताईसोबत प्रँक करून झालेला आहे आणि सॉरी तिला एक चॉकलेट म्हणजे आईस्क्रीमचा डबा पण दिलेला आहे कारण तिला वाईट नाही वाटायला पाहिजे. तर मज्जा आली
तिला अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं, कारण तिच्या डोक्यात काहीच नव्हतं की कोणी प्रँक करेल किंवा काही. पण तुम्हाला हा प्रँक कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.